एक अत्यंत सुंदर आणि तरुण महिला आपल्या मोठ्या घरात पूर्णपणे एकटी राहत होती. कारण तिचा नवरा तिच्यासोबत राहत नव्हता. तो परदेशात नोकरी करत होता आणि तिची मुले शहरातील हॉस्टेलमध्ये राहून शिक्षण घेत होती. त्यामुळे तिला त्या मोठ्या घरात एकटीलाच राहावं लागत होतं आणि ती बऱ्याच दिवसांपासून आपल्या घरातील एक खोली भाड्याने द्यायचा विचार करत होती. एके दिवशी सकाळी सकाळी एक मुलगा तिची खोली भाड्याने घेण्यासाठी येतो. जेव्हा ती महिला त्या मुलाकडे वरपासून खालपर्यंत पाहते तेव्हा ती त्याच्याकडे पाहतच राहते आणि तिच्या मनाला तो मुलगा खूप आवडतो. ती त्या मुलाला आपल्या घरातील एक खोली भाड्याने देते. त्यानंतर तो मुलगा आपलं सगळं सामान त्या खोलीमध्ये व्यवस्थित ठेवतो आणि आरामात लावू लागतो. पण मित्रांनो, त्या मुलाला राहून 1 महिना उलटून जातो आणि तो वेळेवर भाडं देऊ शकत नाही. तेव्हा एक दिवस ती महिला त्याला म्हणते, हे बघ, तू वेळेवर भाडं देऊ शकत नाही म्हणून मला एकदा खुश करून टाक. मी तुझं सगळं भाडं माफ करून टाकेल. मग मित्रांनो, त्यानंतर त्या महिला आणि त्या मुलामध्ये नेमकं काय घडलं ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. ही घटना गाझियाबादमधील एक सत्य घटना आहे. गाझियाबादमध्ये श्वेता नावाची एक अत्यंत सुंदर आणि तरुण महिला आपल्या मोठ्या घरात पूर्णपणे एकटी राहत होती. श्वेताचा नवरा परदेशात नोकरी करत होता आणि तो आपल्या कामात कायम व्यस्त असायचा. त्याच्याकडे आपल्या बायकोबरोबर वेळ घालवण्यासाठी थोडा देखील वेळ नव्हता. महिन्यातून एकदाच तो फोन करून तिच्यासोबत बोलत असायचा. इथे श्वेता आपल्या मोठ्या घरात एकटी राहून खूप कंटाळून जायची. श्वेताला एक मुलगा आणि एक मुलगी होती जे शहरातील हॉस्टेलमध्ये राहून शिक्षण घेत होते. ते खूप कमी वेळा घरी यायचे. जेव्हा त्यांच्या कॉलेजला उन्हाळ्याची सुट्टी असायची तेव्हाच ते 1 महिन्यासाठी घरी यायचे. बाकी वेळ ते हॉस्टेलमध्ये राहून शिक्षण घेत होते. त्यामुळे श्वेताला आपल्या घरात पूर्णपणे एकटं राहावं लागत होतं आणि तिचं मन अजिबात लागत नव्हतं. म्हणून ती आपल्या घरातील एक खोली कोणाला तरी भाड्याने द्यायचा विचार करत होती. तिला वाटायचं, जर एखादा भाडेकरू तिच्यासोबत राहिला तर तिचं मन रमून जाईल. हाच विचार करून ती खूप दिवसांपासून आपली खोली भाड्याने द्यायचा विचार करत होती आणि तिने आपल्या आसपासच्या लोकांना देखील सांगून ठेवलं होतं की जर कोणाला भाड्याने खोलीची गरज असेल तर तिला सांगावं. एके दिवशी सकाळी सकाळी श्वेताचा एक शेजारी आपल्यासोबत एका मुलाला घेऊन तिच्या घरी येतो आणि आल्यावर तो श्वेताला म्हणतो, श्वेता, मी एका मुलाला घेऊन आलो आहे आणि याला खोलीची खूप गरज आहे. तुम्हाला आधी सांगितलं होतं की जर कोणाला खोलीची गरज असेल तर मला सांगायला, म्हणून मी या मुलाला घेऊन आलो आहे. तू तुझ्या घरातील एक खोली याला भाड्याने दे. बिचारा खूप दिवसांपासून खोली शोधून शोधून त्रासला आहे. जेव्हा श्वेता त्या मुलाकडे पाहते तेव्हा ती त्याच्याकडे पाहतच राहते. कारण तो मुलगा खूपच देखणा आणि तरुण होता. तो उत्तर प्रदेशमधील बालिया गावचा रहिवासी होता. त्याचं नाव बिट्टू असं होतं. बिट्टू त्या शहरातील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता आणि तो खूप दिवसांपासून भाड्याची खोली शोधत होता. खोली शोधून शोधून तो खूप त्रासला होता, पण कुणीही त्याला भाड्याने खोली द्यायला तयार नव्हतं. जेव्हा श्वेता बिट्टूला नीट निरखून पाहते तेव्हा ती बिट्टूला म्हणते, ठीक आहे बिट्टू, जा तू तुझं सामान घेऊन माझ्या खोलीत राहायला ये. त्यानंतर तो माणूस आणि बिट्टू दोघे तिथून निघून जातात आणि जवळपास 3 तासानंतर बिट्टू आपलं सगळं सामान एका पिकअप व्हॅनमध्ये भरून श्वेताच्या घरी येतो. आल्यावर तो आपलं सगळं सामान श्वेताच्या खोलीत व्यवस्थित ठेवतो आणि आरामात राहू लागतो. तो अभ्यासही करायचा आणि बिट्टूचं कॉलेज श्वेताच्या घरापासून जवळपास 3 किलोमीटर अंतरावर होतं. त्यामुळे आता कॉलेजला येण्या जाण्यात खूप सोय होत होती. अशा प्रकारे बिट्टूला श्वेताच्या खोलीत राहून जवळपास 1 महिना होतो. एक दिवस श्वेता बिट्टूकडे खोलीचं भाडं मागते तेव्हा बिट्टू म्हणतो, ठीक आहे मालकीनबाई, मी तुम्हाला 3-4 दिवसांनी भाडं देतो. बिट्टू वेळेवर भाडं देऊ शकत नाही. त्यानंतर श्वेता बिट्टूला म्हणते, हे बघ बिट्टू, तू 3-4 दिवसांचा वेळ मागितला होता, पण आता आणखी 1 महिना निघून गेला आहे. आता तुझ्याकडं 2 महिन्याचं भाडं बाकी आहे. त्यामुळे लवकरात लवकर मला माझं भाडं दे, नाहीतर माझी खोली रिकामी करून निघून जा. जेव्हा बिट्टू श्वेताचं हे बोलणं ऐकतो तेव्हा तो खूपच हैराण आणि चिंतेत पडतो आणि विचार करू लागतो की आता मी नेमकं काय करू. दुपारच्या वेळी बिट्टू श्वेताच्या खोलीत जातो आणि जाऊन तिच्या पलंगावर बसतो आणि मोठ्या मोठ्याने रडू लागतो. त्यानंतर जेव्हा श्वेता बिट्टूला अशा प्रकारे रडताना पाहते तेव्हा ती त्याला म्हणते, काय झालं बिट्टू, तू आज माझ्या खोलीत येऊन का रडत आहे?
त्यावर बिट्टू तिला म्हणतो, आपली मजबुरी सांगतो. तो म्हणतो, मालकीनबाई, मी तुम्हाला काय सांगू, माझे वडील खूप गरीब आहे. ते गावात राहतात आणि शेती करतात. माझ्या 2 बहिणी आहे ज्यांचं अजून लग्न झालं नाही आणि पैशांच्या अभावामुळे त्यांचं लग्न होत देखील नाही. मी शिक्षण घेतोय जेणेकरून मी स्वतःच्या पायावर उभा राहून एक दिवस त्यांचं धूमधडाक्यात लग्न लावू शकेन. पण माझ्या वडिलांकडे वेळेवर इतके पैसे नसतात की ते मला पाठवू शकतील. त्यामुळे मी तुम्हाला वेळेवर खोलीचं भाडं देऊ शकत नाही. त्यानंतर मित्रांनो, जेव्हा श्वेताला बिट्टूच्या या मजबुरीबद्दल कळतं तेव्हा ती बिचारी देखील खूप भावूक होते आणि बिट्टूला म्हणते, ठीक आहे बिट्टू, मी मान्य करते की तुझ्याकडे 2 महिन्यांचं भाडं बाकी आहे, पण तू चिंता करू नको. तू आणखी 2-4 महिने माझ्या घरी राहू शकतो. त्यानंतर माझं उरलेलं भाडं दे. त्या दिवसापासून बिट्टू श्वेताबाबत पूर्णपणे निश्चिंत होतो आणि आपल्या खोलीत राहून अभ्यास करू लागतो. अशा प्रकारे बिट्टूकडे जवळपास 6 महिन्यांचं भाडं बाकी होतं. तेव्हा श्वेता अजून बिट्टूवर खूप रागवते आणि म्हणते, मी तुला 3-4 महिन्यांसाठी सांगितलं होतं की नंतर भाडं दे, पण आता तर चक्क 6 महिने उलटून गेलेत आणि तू मला भाडं देण्याचं नावसुद्धा घेत नाही. आता सांग, मी तुझ्यासाठी अजून काय करू? त्यामुळे उद्या सकाळी माझी खोली रिकामी करून दुसरीकडे निघून जा. त्यानंतर बिट्टू पुन्हा श्वेताचं हे बोलणं ऐकून खूप चिंतेत पडतो आणि श्वेताला म्हणतो, मालकीनबाई, मी आजच माझ्या वडिलांसोबत बोलतो पैसे पाठवण्यासाठी. तुम्ही अजिबात देखील चिंता करू नका. त्यानंतर बिट्टू तिथून निघून जातो आणि त्याचवेळी आपल्या वडिलांना फोन करतो. फोन करून तो आपली सगळी अडचण सांगतो. तो म्हणतो, माझी घरमालकीन माझ्याकडे खोलीचं भाडं मागत आहे, वारंवार मागत आहे. 6 महिन्याचं भाडं बाकी आहे. त्यामुळे बाबा, काहीही करा, पण मला लगेच पैसे पाठवा. मला तिला लगेच भाडं द्यायचं आहे. त्यावर तिकडून बिट्टूचे वडील म्हणतात, बिट्टू, खरं तर गोष्ट अशी आहे की तुझी आई आता आजारी पडली आहे. त्यामुळे मला तुला पैसे पाठवायला थोडा उशीर होईल. तू तुझ्या घरमालकिनीकडून अजून 1 महिन्याचा वेळ माग. बिट्टू ही गोष्ट श्वेताला सांगतो. तो म्हणतो, मालकीनबाई, मी आत्ताच माझ्या वडिलांसोबत फोनवर बोललो. त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या घरमालकिनीकडून अजून 1 महिन्याचा वेळ मागा आणि मी तुम्हाला वचन देतो की तुमचं सगळं भाडं एकदम देईल. त्यानंतर श्वेता बिट्टूला अजून 1 महिन्याचा वेळ देते. बिट्टू पुन्हा खोलीत राहून आपला अभ्यास करू लागतो. एक दिवस संध्याकाळच्या वेळी काहीतरी असं होतं की श्वेता अचानक आजारी पडते आणि त्यावेळी बिट्टू आपल्या खोलीत बसून अभ्यास करत असतो. जेव्हा त्याला कळतं की श्वेता आजारी पडली आहे तेव्हा तो लगेच त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर तिचा उपचार करून घेतो आणि जवळपास 1 आठवडा तिची सेवा देखील करतो. त्यानंतर श्वेता हळूहळू बरी होते, पण बिट्टू तिला आपल्यासोबत घरी घेऊन येतो. जेव्हा श्वेता बिट्टूचं हे मोठेपण पाहते तेव्हा तिला बिट्टूबद्दल खूप आपुलकी वाटू लागते. ती बिट्टू समोर मैत्रीचा हात पुढे करते आणि म्हणते, बिट्टू, मला माफ कर, मी तुला समजू शकले नाही. तू खरंच खूप चांगला माणूस आहे. जेव्हा बिट्टू श्वेताचं हे सगळं बोलणं ऐकतो तेव्हा तो देखील खूप भावूक होतो आणि म्हणतो, अरे नाही मालकीनबाई, हे तर माझं कर्तव्य आहे. मी पाहिलं की तुम्ही घरी पूर्णपणे एकटे आहात, तुमची सेवा करणारा कोणी नाही, म्हणून मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आणि मदत केली. यात माझा काही हक्क नाही, हे तर माझं कर्तव्य होतं. माणुसकी म्हणून मी तुम्हाला मदत केली. त्यानंतर श्वेता बिट्टूला म्हणते, काय एखादा भाडेकरू आपल्या घरमालकिनीची इतकी सेवा करतो का? तू खूप चांगला माणूस आहे. त्यामुळे जेव्हा तुझ्याकडे पैसे येतील तेव्हा माझं भाडं दे. श्वेताचं हे बोलणं ऐकून बिट्टू पूर्णपणे निश्चित होतो आणि निर्धास्तपणे खोलीत राहून अभ्यास करू लागतो. त्या दिवसापासून श्वेता बिट्टूसोबत अगदी मित्रासारखी राहू लागते. मित्रांनो, तिला बाजारातून जे काही सामान आणायचं असायचं ते ती बिट्टूकडून आणून घ्यायची. बिट्टू देखील अजिबात संकोच न करता तिची सगळी कामं करायचा. एक प्रकारे तो हळूहळू श्वेताचा नोकरच बनून गेला होता. तो तिला घरातील सगळी कामं देखील करू लागायचा. रोज रात्री दोघं बसून जेवण करायचे, एकमेकांसोबत गप्पा मारायचे आणि आता श्वेता आपल्या सगळ्या वैयक्तिक गोष्टी देखील हळूहळू बिट्टूसोबत शेअर करू लागली होती. दोघांमध्ये खूप जास्त जवळीक निर्माण झाली होती. दोघंही एकमेकांमध्ये पूर्णपणे मिसळून राहू लागले होते. बिट्टूला जे काही सामान लागायचं तो मनमोकळेपणे श्वेताला सांगायचा आणि श्वेता खूपच मजेशीर स्वभावाची होती आणि त्याचबरोबर खूप रंगीबेरंगी स्वभावाची देखील होती. कारण तिचा नवरा घरी फार कमी यायचा आणि घरी 1-2 दिवस राहून पुन्हा परदेशात निघून जायचा. श्वेता देखील खूप तरुण आणि सुंदर होती. तिच्याही काही गरजा होत्या ज्या ती पूर्ण करू इच्छित होती. आता हळूहळू श्वेता बिट्टूच्या पूर्ण जवळ येऊ लागते. मग ती आपल्या मनातील गोष्ट त्याला सांगायला संकोच करत नाही.
ती त्याला उघडपणे सांगत नव्हती की तिला नेमकी काय अडचण आहे. त्यानंतर मित्रांनो, एक दिवस बिट्टू आपल्या खोलीत आंघोळ करून कपडे बदलत असतो. तेवढ्यात अचानक श्वेता आपल्या खोलीत येते आणि जेव्हा ती येते तेव्हा तिची नजर पूर्णपणे बिट्टूकडे जाते. तो नजारा पाहून ती पूर्णपणे थक्क होते. ती मनात विचार करू लागते की बिट्टू असा देखील असू शकतो, यावर तिला कधी विश्वास नव्हता. त्या क्षणी ती बिट्टूची पूर्णपणे वेडी होते, त्याच्यावर फिदा होते आणि बिट्टू खूपच साधा सरळ मुलगा होता. त्याला श्वेताच्या मनातील भावना समजत नव्हत्या की श्वेता त्याच्याकडून नेमक्या काय अपेक्षा ठेवते. तो हळूहळू श्वेताच्या खूप जवळ येऊ लागतो आणि एक दिवस संधी पाहून श्वेता बिट्टूला आपल्या मनातील सगळ्या गोष्टी सांगते. ती म्हणते, बिट्टू, तू मला वेळेवर भाडं देऊ शकत नाही, त्यामुळे मी कित्येक महिन्यांपासून विचार करते की तू माझ्यासोबत राहावं, माझ्या सगळ्या गरजा पूर्ण कराव्या आणि रोज रात्री मला खुश करावं. जेव्हा बिट्टू श्वेताचं हे सगळं बोलणं ऐकतो तेव्हा तो खूप घाबरून जातो आणि म्हणतो, नाही नाही मालकीनबाई, तुम्ही हे काय बोलत आहात? तुम्हाला समजतंय का तुमच्या आणि माझ्या वयात किती अंतर आहे? तुमचं वय 40 आणि मी कुठं 20-22 वर्षाचा. मग आपलं एकत्र येणं कसं शक्य आहे? हे होऊ शकत नाही. मी अजून शिक्षण घेतोय, मला शिकून स्वतःच्या पायावर उभं राहायचंय. मला माझ्या 2 बहिणींचं लग्न करायचंय. त्यावर श्वेता बिट्टूला म्हणते, जर तू माझं म्हणणं मान्य केलं, मला खुश केलं, तर त्याच्या बदल्यात मी तुझ्याकडून सगळं भाडं माफ करेन आणि तुला काही पैसे देखील देईल, ज्यामुळे तू तुझ्या बहिणीचं लग्न धूमधडाक्यात करू शकतो. जेव्हा बिट्टू श्वेताचं हे बोलणं ऐकतो तेव्हा तो खूप विचारात पडतो आणि श्वेताला म्हणतो, ठीक आहे मालकीनबाई, या गोष्टीबद्दल मी विचार करतो आणि उद्या सकाळी तुम्हाला सांगतो. जशी सकाळ होते तसा पुन्हा श्वेता बिट्टूच्या खोलीत येते आणि त्याला विचारते, सांग तू काय विचार केलाय? त्यावर बिट्टू श्वेताला म्हणतो, मालकीनबाई, मी तुम्हाला खुश करण्यासाठी तयार आहे. त्यानंतर श्वेता बिट्टूला आपल्यासोबत आपल्या खोलीत घेऊन जाते आणि आत गेल्यानंतर ती बिट्टूला आपल्या पलंगावर बसायला सांगते. त्यानंतर ती स्वतःही बसते आणि दोघे एकमेकांकडे पाहू लागतात. पाहता पाहता श्वेता बिट्टूसोबत एकरूप होऊन जाते आणि बिट्टूसोबत राहून कामक्रीडा चालू करते आणि आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करते. बिट्टूसाठी हा पहिला अनुभव होता, त्यामुळे तो श्वेताला पूर्णपणे खुश करून टाकतो, तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. त्यानंतर श्वेता बिट्टूला म्हणते, बिट्टू, आज माझं रात्रीचं जेवण बनवायचं अजिबात मन नाही. असं म्हणून ती त्याला काही पैसे देते आणि म्हणते, जा हॉटेलमधून जेवण घेऊन ये, आज आपण दोघे एकत्र बसून जेवण करू. मग मित्रांनो, बिट्टू तिचं म्हणणं मान्य करून तिथून हॉटेलमधून जेवण आणण्यासाठी निघून जातो. जेव्हा तो जेवण घेऊन पुन्हा घरी येतो तेव्हा दोघंही एकत्र बसून जेवण करतात. जेवण झाल्यानंतर श्वेता बिट्टूला म्हणते, बिट्टू, आज तू माझ्याच खोलीत झोप. आजपासून तुला रात्री माझ्यासोबत माझ्या खोलीतच झोपावं लागेल. त्यानंतर बिट्टू तिचं बोलणं मान्य करतो. हळूहळू श्वेताच्या मनात पुन्हा जुन्या भावना जाग्या होतात आणि तिचं मन पुन्हा भरकटू लागतं. ती बिट्टूला पुन्हा जवळ येण्यासाठी सांगते. त्यानंतर बिट्टू तिचं म्हणणं मान्य करून तिला खुश करण्याचा प्रयत्न करू लागतो. श्वेता देखील पूर्ण रात बिट्टूसोबत राहून आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करून घेते. आता रोज रात्री त्यांचा हा खेळ सुरू झाला होता. जेव्हा जेव्हा रात्र व्हायची आणि बिट्टू कॉलेजमधून अभ्यास करून घरी यायचा तेव्हा श्वेता त्याला आपल्या खोलीत घेऊन जायची आणि आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करून घ्यायची. त्यांचा हा खेळ फार दिवस चालणार नव्हता. जवळपास 3 महिने उलटून गेले होते आणि बिट्टू खूपच कमजोर देखील झाला होता. एक दिवस जेव्हा श्वेता बिट्टूसोबत आपल्या इच्छा पूर्ण करत होती त्याचवेळी अचानक रात्रीच्या वेळी तिचा नवरा घरी येतो आणि मित्रांनो, घरी आल्यावर तो आपली बायको श्वेताला तिचा भाडेकरू बिट्टूसोबत पाहतो. त्याचा परिणाम असा होतो, तो श्वेतावर खूप रागवतो. बिट्टू तर श्वेताच्या नवऱ्याला समोर पाहून पूर्णपणे घाबरून जातो आणि तिथून पळून जातो. त्यानंतर श्वेताचा नवरा तिला म्हणतो, अगं श्वेता, तू आपल्या भाडेकरूसोबत असं काम करते, तुला अजिबात लाज वाटत नाही का? मी जिवंत नव्हतो का? जर तुला इतकी गरज होती तर एकदा मला फोन करून सांगितलं असतं. मी आलो असतो आणि तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या असत्या. त्यानंतर श्वेता जेव्हा आपल्या नवऱ्याला म्हणते, जर तुम्हाला माझी इतकीच काळजी असती तर तुम्ही खूप आधी माझ्याकडे आले असते. मी घरी एकटी राहून खूप कंटाळून जायचे आणि तुम्हाला माझी अजिबात काळजी नव्हती की एक तरुण आणि सुंदर महिला घरात एकटी राहते आणि तिचा नवरा परदेशात राहतो. शेवटी मी देखील एक स्त्री आहे. माझ्याही काही गरजा आहे ज्या मला पूर्ण करायच्या होत्या आणि आपलं मुलं देखील शहरातील हॉस्टेलमध्ये राहतात, ती माझ्यासोबत राहत नाही. त्यामुळे मी एका भाडेकरूला घरी ठेवलं जेणेकरून त्याच्यासोबत बोलून माझं मन रमावं. पण तुम्हाला माझी अजिबात फिकीर नव्हती.
जेव्हा श्वेताचा नवरा तिचं बोलणं ऐकतो तेव्हा त्याला देखील आपल्या चुकीची जाणीव होते आणि तो त्या दिवसापासून परदेशात जाणं सोडून श्वेतासोबत राहू लागतो. ते लोक बिट्टूचं सगळं भाडं माफ करतात. त्यानंतर बिट्टू आपल्या गावाला निघून जातो आणि श्वेता आपल्या नवऱ्यासोबत घरी राहून आजही आनंदात राहते. बिट्टूनं आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे, पण त्याला अजून कोणतीही नोकरी मिळाली नाही. तो गावातच राहतो आणि आपल्या वडिलांच्या कामात हातभार लावतो. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.